नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस बाहेर 10, 20, 30,000, 40,000 मध्ये शिकवले जातात तेच कोर्सेस आपलं हे यूट्यूब चॅनल मराठी स्टॉक मार्केटवरती पूर्णपणे मोफत आहेत. टेक्निकल अनालिसिस तसंच फंडामेंटल अनालिसिसच्या वेगवेगळ्या कोर्स मॉड्यूलच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी प्रोव्हाइड केल्या आहेत. त्या लिंक्सवर जा, हिट करा. तुमच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार स्टॉक मार्केटचा कोर्स पूर्ण करायला सुरुवात करा, तेही पूर्णपणे मोफत. आजचा आपला टॉपिक आहे या 5 FIIच्या पोर्टफोलिओवरती नेहमी लक्ष ठेवा. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये जसे आपण रिटेल इन्व्हेस्टर्स आहोत, रिटेलर्स आहोत, तसंच गुंतवणूक करणारे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, ज्याच्यामध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर तसंच प्रोप्रायटरी डेस्क आणि फॉरेन इन्व्हेस्टर असतात. ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियाच्या मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यातले 5 अत्यंत महत्त्वाचे असे इन्व्हेस्टर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करून देणार आहे. आणि माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की त्या इन्व्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओवरती तुम्ही कायम लक्ष ठेवा. व्हिडिओच्या शेवटला एक बोनस टिप सुद्धा मी तुम्हाला सांगेन, जी टिप मी स्टॉक मार्केटमध्ये गेली अनेक वर्ष न विसरता वापरतो. आणि क्वार्टरली त्या ट्रिकचा मी एक थोडी हिंट दिली तुम्हाला की क्वार्टरली त्या ट्रिकचा मी वापर करतो. माझ्या होल्डिंग्सला मेंटेन करण्याकरता काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तसंच या 5 FIIची नावं सुद्धा तुमच्याकडे नीट नोट डाऊन करून ठेवा. आणि मित्रांनो, 100% तुम्हाला सांगतो की एक चांगलं यश जर तुम्हाला पाहिजे असेल तर 5 FIIच्या पोर्टफोलिओवर नीट लक्ष ठेवा. अजूनपर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन दिसतंय, हिट करा. उजवीकडे बेल आयकॉन दिसतोय, तोही हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला पाहूया कुठले आहेत हे 5 FII. तर मित्रांनो, या 5 FIIचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो पहिले, आणि त्याच्यानंतर या 5ही जणांचे होल्डिंग्स कसे पाहायचे आणि कसे वाचायचे, त्याच्यात काय इन्फॉर्मेशन गॅदर करायची ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे फक्त नावं बघून व्हिडिओ बंद करू नका. सगळ्यात महत्त्वाचा भाग तर पुढे अजून यायचा आहे. इथं फक्त नावं आहेत, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. तर मित्रांनो, पहिला पोर्टफोलिओ आहे गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल्स पोर्टफोलिओ अँड होल्डिंग्स. ही कंपनी मित्रांनो आहे नॉर्वेची. आणि आपल्याकडे इंडियामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या स्टॉक्समध्ये यांचे चांगले होल्डिंग्स आहेत. तर मध्येच एका प्रसिद्ध कंपनीमधनं यांनी इन्व्हेस्टमेंट अचानक काढून घेतली आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचा म्हणजे नकार दिला की ते हे इन्व्हेस्ट करणार नाही. तुम्हाला त्या फेमस कंपनीचं नाव माहिती असेल, तुम्ही जर काही पेपर वाचत असाल तर तुम्हाला ते नाव माहिती असेल तर जरूर खाली कॉमेंटमध्ये टाका. जस्ट तुमच्याकडे एक क्विज आहे, बघूया तुम्हाला किती माहिती आहे. ही कंपनी नॉर्वे बेस आहे, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल कंपनी. यांनी मध्यंतरी एका कंपनीच्या ह्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट करायला नकार दिला. काही पॉईंट्सवर शोधा, तुम्हाला उत्तर नक्की सापडेल कुठली कंपनी होती ती. खाली दुसरी कंपनी आहे गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर पोर्टफोलिओ अँड होल्डिंग्स. खूप फेमस FII आहे आणि बरेच इंडियन मोठ्या मोठ्या स्टॉक्समध्ये सुद्धा यांच्या इन्व्हेस्टमेंट आहे. तसंच ज्याला आपण म्हणू शकतो की काही महत्त्वाच्या बँक्समध्ये सुद्धा यांचे होल्डिंग आहेत. तर इंडियाच्या मार्केटच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा FII आहे. तिसरा आहे मित्रांनो गोल्डमॅन सॅश. गोल्डमॅन सॅश मित्रांनो एक बँक आहे, इन्व्हेस्टर बँक आहे, आणि ह्याचं ओरिजिन आहे ते अमेरिकेशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे की बहुतांश FII किंवा मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँक्स या अमेरिकेशीच संलग्न आहेत. त्याच्यापैकी एक प्रसिद्ध नाव गोल्डमॅन सॅश आहे. मी स्वतः यांचे न्यूज खूप आवडीने वाचतो. तसंच सॉरी, त्यांचे जे काही होल्डिंग्स आहेत, त्यांनी जे काही स्टॉक्स घेतलेले आहेत, जे स्टॉक्समध्ये ते इन्व्हेस्ट करतात, ते सुद्धा मी फार सिरियसली घेतो. त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करण्याचा नेहमी विचार करत असतो. पण अर्थात एका गोष्टीवर डिसिजन होत नाही, आपल्याला अजून काही विचार करावे लागतात. कारण ते शेवटी FII फार मोठे लोक आहेत, त्यांच्यासाठी नुकसान आणि नफा हे सांभाळण्याकरता त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. आपण छोटी माणसं आहे, त्यामुळे जरा काळजीने पावलं टाकणं आवश्यक आहे. चौथा FII आहे व्हॅनगार्ड ग्रुप. हा माझा पर्सनली फेवरेट आहे. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही लगेच यांचे स्टॉक्स घ्या किंवा तुम्ही लगेच यांचे स्टॉक्स बाय करायला सुरुवात करा, पण माझा पर्सनली फेवरेट आहे आणि खूप चांगला ज्याला म्हणू शकतो ॲग्रेसिव्ह असा इन्व्हेस्टर आहे. मला म्हणजे यांची इन्व्हेस्टमेंट स्टाईल खूप आवडते. रिसेंटली यांच्या काही होल्डिंग्समध्ये मी सुद्धा काही बाईंग केलं होतं. मी तर अगदी छोटा मोठा माणूस आहे, छोटा मोठा बाईंग मी केलं होतं आणि त्याच्यात मी काही चांगले पैसे बनवू सुद्धा शकलो.
ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही काय असं डायरेक्ट कुठल्याही एफ-आय-कडे जाऊ नका किंवा त्यांच्या ह्याच्यात गुंतवणूक करायचा विचार करू नका. तुम्ही आधी त्यांची स्टाईल समजून घ्या. कशा कंपन्या चॉईस करतात, कशा कंपन्यांमध्ये ते लोकं इन्व्हेस्ट करतात, काय बघतात, हे आधी पहिले समजायला शिका, मग इन्व्हेस्ट करा. पुढचं आहे अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, ADIA. फार फेमस आणि फार मोठा असा एफ-आय-आय आहे, ज्याला म्हणू शकतो जायजंटिक कंपनी आहे मित्रांनो. फार मोठा इन्व्हेस्टमेंट ग्रुप आहे. इंडियातल्या मोठ्या लिडिंग स्टॉकमध्ये बरेचसे लोक डॉमिनेट करतात. त्यामुळे आपल्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा एफ-आय आहे. आता क्षणाचाही वेळ न घालवता आपण जाऊया यांच्या पोर्टफोलिओवरती. आता या व्हिडिओमध्ये मी काही अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगेन, ते तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. असे पॉईंट्स कोणीही सांगत नाही, कोणी असं शिकवत नाही. मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय, समजवतोय, तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला फार उपयोगी पडतील. पहिला मी पोर्टफोलिओ ओपन केला आहे, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल्स पोर्टफोलिओ अँड होल्डिंग्स. मी तुम्हाला म्हटलं होतं तसा मी हा पहिला हे ओपन केला आहे. आता हे मी ओपन केलं आहे मित्रांनो. वरती तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईन ही साईट आहे, trendline.com, आणि त्याच्यामध्ये सुपरस्टार्ट पोर्टफोलिओ सर्च करायचा तुम्हाला ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही इकडे सर्च सुपरस्टार असं म्हटलेलं आहे, तिथे हे टाईप करून तुम्ही त्यांचे पोर्टफोलिओ पाहू शकता. सर आपण जाऊया यांच्या पोर्टफोलिओकडे. मित्रांनो, यांच्या पोर्टफोलिओमधलं एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगणार होतो. आत्ता मी तुम्हाला म्हटलं, एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार होतो की पोर्टफोलिओ यांचे कसे बनलेले असतात. मित्रांनो, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप सगळ्यांमध्ये हे लोक इन्व्हेस्ट करतात. पण यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक तरी स्टॉक निफ्टी 50 मधला एक स्टॉक हा असतोच असतो. आता इथे तुम्ही बघू शकता की इंडसइंड बँकचा एक स्टॉक आहे, त्याच्यामध्ये यांचे जवळपास 2000 करोडचे होल्डिंग्स आहेत, एक क्वालिटी स्टॉक आहे. तसंच ICICI लोंबार्ड जनरल हा जरी निफ्टी 50 मधला स्टॉक नसला तरी एक क्वालिटी स्टॉक आहे. आत्ताच ज्याच्यामध्ये एक जबरदस्त रॅली झाली तो एक टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सचा स्टॉक यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. निफ्टी 50 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, आत्ताच जस्ट मी तुम्हाला सांगितलं की यांच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त स्मॉल कॅप स्टॉक नसतात, तर निफ्टी 50 मधले काही क्वालिटी स्टॉक असतात. तिथे तुम्ही बघू शकता की इंडसइंड बँक आहे, खाली तुम्हाला सिप्ला दिसतोय. आणि बघा, सिप्लामध्ये त्यांनी मागच्या वर्षात म्हणजे डिसेंबर 2020 पासनं त्यांनी कंटिन्युअसली आपला जो स्टेक आहे तो वाढवत आणलाय. मी अजिबात तुम्हाला इथे असं म्हणत नाही की तुम्ही हा स्टॉक घ्या. तुम्ही पाहू शकता की डिसेंबर 20च्या क्वार्टरमध्ये 1.7% स्टेक होता, तो वाढवत त्यांनी 2.3% केला. मार्च 2021 मध्ये, जून 2021ला 2.4%, त्याच्यानंतर 2.4% राहिला. आता परत सप्टेंबरमध्ये त्यांनी 0.1% वाढवलाय. तर तुम्हाला कळू शकतं की त्यांचा इंटरेस्ट अजूनही या स्टॉकमध्ये आहे. मी तुम्हाला इथे अजिबात हिंट देत नाही की तुम्ही घ्या वगैरे, विका, काही सांगत नाहीये. मी फक्त तुम्हाला समजावतोय की कंटिन्युअसली ती एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे त्या स्टॉकमध्ये त्यांचा काही इंटरेस्ट आहे, त्यांचा काही अभ्यास आहे, त्यांच्याकडे काही नंबर्स आहेत, स्टॅटिस्टिक्स आहेत, काही फायनान्शियल अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमधनं त्यांना असं वाटतं की हा स्टॉक पुढे जाऊन अजून वाढू शकतो. तर इथे सिप्लाचं उदाहरण दिलं तुम्हाला मी. तर आता इकडे तुम्ही बघा, मी तुम्हाला इथे 2-3 मेजर स्टॉक दाखवले. इंडसइंड, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स दाखवला मी तुम्हाला. तसंच तुम्हाला मी आत्ता याच्यामध्ये हा सुद्धा स्टॉक दाखवला, सिप्लाचा निफ्टी 50 मधला. आता तुम्ही खाली जर स्क्रोल केलं तर तुम्ही बघू शकता टाटा स्टील एक मोठा स्टॉक आहे. रिसेंटली त्यांनी या स्टॉकमध्ये इंटरेस्ट घेतलाय लास्ट 3-4 क्वार्टरमध्ये. आणि खाली तुम्ही बघू शकता हिरो मोटोकॉर्प आहे. म्हणजे बऱ्यापैकी निफ्टी 50 स्टॉक्स आहेत. आणि ते सोडून तुम्ही बघा, इथे बरेचसे स्टॉक तुम्हाला असे दिसतील की निफ्टी 50 रिलेटेड सुद्धा नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स आहे, त्याच्यानंतर तुम्ही वरती छोट्या मोठ्या स्टॉकमध्ये बघू शकता भारत फोर्ज आहे, कमिन्स इंडिया आहे, की जे निफ्टी 50 मधले स्टॉक्स नाही आहेत, पण तरीही ते स्टॉक्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, आता एजिस लॉजिस्टिक, HT मीडिया, अजून या स्टॉक्समध्ये यांचे छोटे मोठे काही होल्डिंग्स आहेत. तर इन्फोसिस त्यांच्याकडे जवळपास 8,500 कोटीचे होल्डिंग्स आहेत. तर फार मोठा मित्रांनो जायंट हे आहे. तर आता इथे मित्रांनो शिकायचं काय, तर पॉईंट नंबर 2 तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या की जे यांच्याकडे क्वालिटी स्टॉक्स आहेत ते कधी ते लॉंग टर्मसाठी ठेवतात. सहजासहजी त्याच्यामध्ये ते माल विकत नाहीत. तुम्ही सुद्धा असं करा, शॉर्ट टर्मचे स्टॉक आणि लॉंग टर्मचे स्टॉक मित्रांनो टार्गेट करून ठेवा. आता इकडे तुम्ही बघा, त्यांनी इंडसइंड बँक सारखा एक स्टॉक त्यांनी ठेवलेला आहे, त्याच्यानंतर सिप्ला आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं ते ॲक्युम्युलेट करत जातात. लगेच त्यांना काही फॉलो करायची गरज नाही, पण लॉंग टर्म ॲक्युम्युलेशनमुळे तुम्ही बघू शकता की यांचे पोर्टफोलिओ एवढे मोठे होतात. जराही वेळ न दवडता आपण आता दुसरा हे बघूया. आता मी पोर्टफोलिओ काढलाय गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर. बघा तुम्ही पोर्टफोलिओ अँड होल्डिंग्स जो सेकंड एफ होता तो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला मेजॉरिटी निफ्टी 50 स्टॉक्स दिसतील. बघा इथे पहिले टाटा स्टील,
ॲक्सिस बँक, ICICI बँकमध्ये जबरदस्त यांचे होल्डिंग आहेत. 12,000 करोडचे मित्रांनो, 12,500 करोडचे यांचे मित्रांनो होल्डिंग्स आहेत. म्हणजे याच्यात निफ्टी 50 स्टॉक्समधले 3 स्टॉक्स यांच्याकडे आहेत. तसंच तुम्ही अजून HDFC यांच्याकडे 13,000 करोडचे होल्डिंग आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता छोटे मोठे स्टॉक सुद्धा आहेत. तर आता मित्रांनो, इथे जे उजवीकडचे जे बॉक्स आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड असा तुम्हाला कलर दिसेल, ते बॉक्स काय आहेत तर मित्रांनो, इकडे रेड जो बॉक्स आला, ग्रीन नंतर समजा रेड बॉक्स आला. आता उदाहरणार्थ इथे ICICI बँकमध्ये तुम्ही बघा, खाली SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचा रो बघा. त्या रो मध्ये आपण सरळ उजवीकडे गेलो की 1.8% डिसेंबर 2019 मध्ये यांचे होल्डिंग होते. 1.8%. त्याच्यानंतर मार्च 2020 मध्ये कोविडच्या वेळी त्यांनी जवळपास 0.3% होल्डिंग सेल केले आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा मार्केट पडलं पण होतं. 1.5%. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी रिड्यूस केले जूनमध्ये 1.2%. पुन्हा त्यांनी रिड्यूस केले सप्टेंबरमध्ये 1%. तुम्हाला रेड ब्लॉक दिसेल. त्याच्यानंतर मात्र मार्च 2021 पासून त्यांनी जसं जसं कोविडमध्ये रिकव्हरी आली तसं त्यांनी परत त्याच्यामध्ये बाईंग सुरुवात करायला केली आणि आता त्यांचे 2.8% होल्डिंग आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही त्याला इंटरप्रिट करू शकता की रेड बॉक्स असेल तर त्यांनी माल विकलाय, ग्रीन बॉक्स असेल तर त्यांनी माल ते विकत घेत आहेत. ॲटलिस्ट सलग 2 क्वार्टर जर ते माल विकत घेत असतील त्याचा अर्थ समजा की ते त्या स्टॉकवर बुलिश आहेत, बऱ्यापैकी ते त्या स्टॉकवर बुलिश आहेत. खाली आता तुम्ही बघू शकता छोट्या मोठ्या स्टॉक्समध्ये, स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये, मिड कॅप स्टॉक्समध्ये सुद्धा त्यांचे होल्डिंग आहेत. लेटेस्टली जे एक्सचेंजवरती लिस्ट झाले आहेत, फॉर एक्झाम्पल इथे कल्याण ज्वेलर आहे, तिथे सुद्धा त्यांचे 100 करोडचे काही होल्डिंग आहेत. काही त्यांनी स्टॉक्स त्याच्यामध्ये होल्ड केले आहेत. रिसेंटलीच अगदी त्यांनी सप्टेंबर, मला वाटतं क्वार्टर आहे, सप्टेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये कल्याण ज्वेलरमध्ये 0.3% माल त्यांनी विकलाय. तर असा तुम्ही बघू शकता हा पोर्टफोलिओ होता सिंगापूर गव्हर्नमेंटचा. आता आपण बघूया गोल्डमॅन सॅश. हाही मित्रांनो एक खूप मोठा FI आहे आणि मी बरेच वर्ष यांचा पोर्टफोलिओ फॉलो करतो. सिन्सिअरली मी यांच्या सगळ्या स्टॉक्सला सिरियसली घेतो. वन ऑफ माय फेवरेट FI आहे. याच्यामध्ये मित्रांनो माझ्याकडे एक मध्ये पोझिशन होती, झेन्सर टेक्नॉलॉजीची पोझिशन होती. जेव्हा यांनी एक बल्क डील तिथे केली होती गोल्डमॅन सॅशनी, तेव्हा मला माझ्याही वॉचलिस्टमध्ये झेन्सरा स्टॉक होता. मी काय त्यांच्या एवढा मोठा नाही आहे, पण मला कुठेतरी असं वाटलं की बाबा हा स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये आहे, मला याचे फंडामेंटल चांगले वाटतात आणि एखादा मोठा FI त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्या स्टॉकमध्ये आपण बाईंग करायला काही हरकत नाही आणि अर्थात त्या स्टॉकमध्ये खूप चांगले पैसे सुद्धा मला मिळाले. आता इकडे तुम्ही यांच्या पोर्टफोलिओमध्ये बघू शकता की होम फर्स्ट फायनान्स कंपनी, गोकुलदास एक्सपोर्टमध्ये यांनी रिसेंटली 4.8% होल्डिंग्स आपले सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये वाढवले आहेत. यांच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला साधारणपणे सगळे स्टॉक्स हे ज्याला म्हणू शकतो मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉकच दिसत आहेत. एखादा स्टॉक आपल्याला कुठे दिसतोय का आपण बघूया. असा तर कुठला दिसत नाहीये, पण तुम्ही बघू शकता की डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे. झेन्सर सॉफ्टवेअर कंपनी आहे, न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्याच्यानंतर इकडे सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्यांचे स्टेक आहेत. ते सोडून कन्झ्युमर केअर सेगमेंटमध्ये बजाज कन्झ्युमरमध्ये त्यांचे स्टेक आहेत आणि मेजॉरिटी होल्डिंगमध्ये तुम्ही बघू शकता टीमलीज सर्व्हिसेसमध्ये त्यांचे होल्डिंग आहेत. तसंच होम फर्स्ट फायनान्स कंपनी म्हणजे फायनान्स रिलेटेड स्टॉकमध्ये पण त्यांचे होल्डिंग्स आहेत. असा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे. तुम्ही इकडे एक गोष्ट, तिसरा पॉईंट तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या की कधी एकाच सेक्टरमध्ये ते कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. FI डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करतात. थोडं एका सेक्टरमध्ये, थोडं दुसऱ्या सेक्टरमध्ये. ज्या सेक्टरमध्ये ते बुलिश असतात तिथे डेफिनेटली ते जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. इथे तुम्ही बघू शकता IT सेक्टरमध्ये त्यांनी बऱ्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर हे झालं एक एक्झाम्पल की ते IT सेक्टरमध्ये त्यांनी जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या सेक्टरमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही असा होत नाही, तर दुसऱ्या सेक्टरमध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. आता जाऊया आपण पुढच्या याच्याकडे. व्हॅनगार्ड, जो माझा फेवरेट पर्सनली हे आहे FI आहे, त्याच्याकडे जाऊया, व्हॅनगार्ड इन्व्हेस्टमेंटकडे. आता इथे व्हॅनगार्डचे बरेच तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर मी आता व्हॅनगार्ड फंड ओपन केलं आहे. येस, आणि इथे बघा व्हॅनगार्ड मी एक चांगला FI नेहमी म्हणतो, मला आवडतो. यांचे इन्व्हेस्टमेंट स्टाईल पण खूप ॲग्रेसिव्ह आहे. यांच्या बऱ्याच स्टॉक्समध्ये आता मी इकडे नावं सांगत बसत नाही कारण ते माझ्या पर्सनल पोर्टफोलिओवर सगळ्या गोष्टी येतील, त्याच्यापेक्षा मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करण्यावर भर देतो. मित्रांनो, व्हॅनगार्डकडे तुम्ही बघाल तर व्हॅनगार्डचे बऱ्याचशा कंपन्या या त्यांनी मार्केट रिकवर झाल्यानंतर त्यांनी स्टेक वाढवले. यातलं कुठलेही स्टॉक्स तुम्ही बघा. याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मी अजिबात सजेस्ट करत नाही हा स्टॉक तुम्ही घ्या. मी काय बोलतोय ते परत एकदा सांगतो.
मार्केट रिकवर झाल्यानंतर स्टॉक प्राइसेस वाढल्यानंतर फार नंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट काही कंपन्यांमध्ये केल्या आहेत. त्यातली मित्रांनो झीची आहे. झीमध्ये रिसेंटली त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये 5.9% स्टेक वाढवला आहे. ही त्यांची ॲग्रेसिव्ह स्टाईल आहे. तुम्ही असं काही करायच्या भानगडीत पडू नका, कारण त्यांचे थिंकिंग, त्यांचं अभ्यास हा आपल्यापेक्षा खूप प्रचंड आहे. पण बघा की एकेकाळी झीचा जो स्टॉक होता तो ₹150 अगदी ज्याला म्हणू शकतो 100-125 रुपये ₹150 मिळत होता. पण तेव्हा इन्व्हेस्टमेंट न करता आत्ता मार्केट रिकवर झाल्यानंतर बऱ्यापैकी सगळं स्टेबल झाल्यानंतर त्यांनी झीमध्ये काही मोठ्या इन्व्हेस्टमेंट झी ग्रुपमध्ये आला. त्याच्यानंतर त्यांनी वॅनगार्डने त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर ही एक त्यांची स्टाईल मला आवडते. तसंच अमर राजा बॅटरीज एक चांगला स्टॉक आहे. लास्ट दोन्ही क्वार्टरमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये 1.1% आपले होल्डिंग कायम ठेवले आहेत. तर मला असं वाटतं येणाऱ्या क्वार्टरमध्ये जेव्हा बॅटरी सेक्टर रिकवर होईल तर डेफिनेटली अजून कदाचित त्यांचे होल्डिंग्स आहेत ते वाढू शकतात. अजून एक स्टॉक जो माझा पर्सनल फेवरेट जो आत्ता वॅनगार्डच्या याच्यामधला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी रिसेंटली चांगले होल्डिंग्स आहेत ते बिल्डअप केले आहेत. बहुतेक माझ्या नजरेतनं सुटायला नको. तर तो स्टॉक आहे, हां येस, बघा हा PTC इंडिया लिमिटेडचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिसेंटली 1.4 वरनं 2.4 वरती आपले होल्डिंग्स वाढवले आहेत सप्टेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये. तर स्टॉक प्राईस वाढलेली आहे, पण तरीसुद्धा या प्राईसवरती सुद्धा ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करणं हे एक वॅनगार्डचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला आवडेल असं नाही, पण मी बरेच वर्ष त्यांना फॉलो करतो. तुम्ही डायरेक्टली काय घ्यायच्या भानगडीत पडू नका. आता आपण जाऊया अबुधाबीकडे. एक आयडियल पोर्टफोलिओ कसा असावा तसा पोर्टफोलिओ यांचा आहे. मल्टिपल सेक्टरमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. यांची एक चांगली इन्व्हेस्टमेंट जी मला सध्याच्या घडीला वाटते ती म्हणजे बिर्ला सॉफ्ट कंपनी. तुम्ही बघू शकता लास्ट 3 क्वार्टरमध्येच त्यांनी त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट केलं आहे. याच्यामागे एक रिझनही आहे. पूर्वी KPIT सॉफ्टवेअर कंपनी होती, त्याच्यानंतर KPITचं स्प्लिट झालं आणि त्यातलं जे सॉफ्टवेअर डिपार्टमेंट होतं ते बिर्ला ग्रुपने घेतलं आणि साधारणपणे ₹100 हा स्टॉक सेपरेट झाला होता. 215-20 रुपये KPITचा स्टॉक होता, त्याचा स्प्लिट झाला. KPIT टेक्नॉलॉजीज वेगळी झाली आणि बिर्ला सॉफ्ट वेगळी झाली. त्याच्यामध्ये ₹100चा स्टॉक होता. आज हा स्टॉक 450 वरती वगैरे ट्रेड करतोय मित्रांनो. तर अशा एका कंपनीमध्ये ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करणं की जी आत्ता एक स्प्लिट होऊन एका कंपनीतनं बाहेर पडली आहे आणि ज्यांचा एक चांगला सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ होता. KPITमध्ये जबरदस्त एक सॉफ्टवेअर कंपनी होती KPIT. तर अशा ग्रुपमध्ये मला म्हणजे त्यांनी जे इन्व्हेस्ट केलं तर त्यांची जी इन्व्हेस्टमेंटची जी ज्याला म्हणू शकतो चॉईस आहे, अप्रतिम चॉईस आहे मित्रांनो. स्टॉकने रिटर्नसुद्धा तसे दिलेले आहेत. आणि त्याच्यात दुसरा अजून एक तसाच त्यांचा स्टॉक जो मला आवडतो तो मित्रांनो आत्ता त्यांनी ॲड केला आहे बलराम चिनी मिल्स. आता तुम्ही म्हणाल की हा स्टॉक काय चांगला आहे मित्रांनो, तुम्ही थोडा अभ्यास करा आणि विचार करा की त्यांनी 1.1% स्टेक्स या कंपनीमध्ये घेतलेत. स्टॉक्स ते लोक होल्ड करतात. आत्ता होल्डिंगची किंमत 90 करोडच आहे. पण जसं जसं इथेनॉलचं जे सगळं आता महत्त्व वाढायला लागलं आहे त्या बॅकग्राऊंडवर यांनी रिसेंटली या क्वार्टरमध्ये 1.1% इन्व्हेस्ट केलं आहे. कधी हे लोक पटकन मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करत नाहीत, छोट्या छोट्या अमाऊंटने सुरुवात करतात. आपल्यासाठी 90 करोड मोठे आहेत, पण त्यांच्यासाठी 90 करोड काहीच नाहीत मित्रांनो. पण छोट्या छोट्या टप्प्यात ते लोक इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात. इथे तुम्ही दिलीप बिल्डकॉनमध्ये बघू शकता. हाही एक स्टॉक माझा फेवरेट आहे. जबरदस्त रॅली या स्टॉकमध्ये झाली. यांनी बघा 1.8% पासून लास्ट 5 क्वार्टरमध्ये 2.5% पर्यंत इन्व्हेस्टमेंट वाढवत आणली. अशा पद्धतीने मित्रांनो ते आपली इन्व्हेस्टमेंट त्याच्यात टाकत राहतात आणि जसे जसे चांगले रिटर्न मिळत राहतील तसं त्याच्यामध्ये ते अजून इन्व्हेस्ट करत जातात पुढे. तर मित्रांनो हा होता अबुधाबी. हे होपसो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. 5 FII मी डिस्कस केले. एक बोनस टिप मी तुम्हाला या FIIच्या व्हिडिओच्या शेवटला देणार होतो. मी तुम्हाला कमिट केलं होतं की एक जबरदस्त टिप देणार आहे मित्रांनो. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी इथे सांगतो, ती तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना लक्षात ठेवा. फार मोठी बोनस टिप आहे. हे लोक कुठे इन्व्हेस्ट करतात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासोबत सर्वप्रथम हे लोक कुठल्या स्टॉक्समधनं बाहेर पडतायत ह्याच्यावरती जास्त लक्षात ठेवा. आता इकडे तुम्हाला उदाहरण माझ्या डोळ्यासमोरच आहे. तुम्ही इकडे ॲम्बर एंटरप्राइजेसचा स्टॉक जो आहे तो बघू शकता मित्रांनो. बघा ॲम्बर एंटरप्राइजेसचा स्टॉक इथे 2.2% वासनं यांनी आपले होल्डिंग्स कमी करत करत 1.1% वर आणले. स्टॉकने काय रिटर्न दिले आय डोंट नो, त्यांनी काय इन्व्हेस्टमेंट बाहेर काढली आय डोंट नो. पण लक्षात ठेवा की ज्या स्टॉक्समधनं FII पैसे बाहेर काढत चाललेत
त्या स्टॉक्समध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करायच्या फंदात पडू नका. अगदीच तुम्हाला कन्फर्म असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की बाबा नाही, किंवा हँड्स एक्सचेंज झाले असतील, या FIIने आपले स्टेक दुसऱ्या FIIला विकले, तर हे सगळं बघूनच अशावेळी इन्व्हेस्ट करा. पण लक्षात ठेवा, बोनस टिप ही आहे की FII कुठे माल विकतायत ह्याच्यावरती सुद्धा क्वार्टर टू क्वार्टर लक्ष ठेवा. असं नको व्हायला की तिथे माल विकतायत आणि त्यांच्या त्या वादळामध्ये तुम्ही अडकलात आणि तुमच्याकडे तो स्टॉक असेल. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष ठेवा आणि माझा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.